आपण जर हाऊसिंग लोन धारक असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की आपला ईएमआय हा कमी होणार आहे. काय विश्वास नाही बसत? विश्वास ठेवा. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी त्यांची जी एमपीसी पॉलिसी असते, मॉनिटरी पॉलिसी जी असते, ती पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे रिसेंटली आणि त्यामध्ये त्यांनी रेपो रेट कमी केलेला आहे. रेपो रेट हा 25 बेसिस पॉईंटने कमी केलेला आहे. आता याचा फायदा हा ग्राहकांना किंवा हाऊसिंग लोन धारकांना काय होणार आहे, तसेच इंडियाच्या इकॉनॉमीवरती याचा काय परिणाम होणार आहे, तसेच रेपो रेटमध्ये नक्की असतो काय, रिव्हर्स रेपो रेटमध्ये नक्की असतो काय, या आणि इतर महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत. तर नमस्कार, मी अमित भिलारे. वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या या युट्यूब व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. सर्वप्रथम जाणून घेऊयात की रेपो रेट म्हणजे काय असतो. रेपो रेट हा रिपर्चेस रेट म्हणून ओळखला जातो. तर रिपर्चेस रेट म्हणजे काय? तसंच आपल्या सर्वांना माहिती असेलच की आपल्या देशाची, इंडियाची एक फेडरल बँकिंग सिस्टम आहे आणि त्या बँकिंग सिस्टममध्ये आरबीआय इज कॉल्ड ॲज अ बँकर्स बँक. म्हणजे जसं सर्वसामान्य जी जनता आहे ती इतर शेड्यूल बँक्स असतील, प्रायव्हेट बँक्स असतील, पब्लिक सेक्टर बँक असतील, त्याच्यामध्ये आपलं अकाउंट ओपन करतात. सेव्हिंग असेल, तुमची एफडी असेल, काही इन्व्हेस्टमेंट असेल तर तिकडे आपण करू शकतो. तसेच प्रत्येक बँकेला हे रिझर्व्ह बँकेमध्ये अकाउंट ओपन करावं लागतं आणि ज्या वेळेला या बँकांना पैशाची गरज भासते त्यावेळेला ते रिझर्व्ह बँकेला अप्रोच करतात फंड्ससाठी. रिझर्व्ह बँक फुकट तर पैसे देणार नाही, तर रिझर्व्ह बँक त्यांना ज्या रेटमध्ये ते पैसे प्रोव्हाइड करते त्या रेटला बोलतात रेपो रेट. आता या रेपो रेटचा तुमच्या माझ्या सारख्यांच्या आयुष्यावरती डायरेक्ट काय परिणाम होतो? तर बँका ज्या तुम्हाला लोन वगैरे देतात, ज्या बँका ज्या तुम्हाला एफडीज वगैरे आपण तिकडे तर ठेवतो, तर ज्या रेट जो असतो, रेपो रेट जो असतो, त्या रेपो रेटच्या बेसिसवरतीच प्रत्येक बँक ही आपला इंटरेस्ट रेट ठरवत असते. जर रेपो रेट वाढला तर आपल्यालाही आपल्या खिशाला झळ बसणार आणि आपलाही इंटरेस्ट रेट हा वाढवला जाईल. गेल्या 5 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आरबीआय गव्हर्नर, जे आता नवनियुक्त गव्हर्नर आहेत आरबीआयचे, संजय मल्होत्रा, डिसेंबर 2024 मध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी पहिलीच मॉनिटरी पॉलिसी त्यांची आता होती. एमपीसी पॉलिसी ज्याला आपण बोलतो, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, त्यांच्या मीटिंगमध्ये आता 5 तारीख ते 7 फेब्रुवारीला त्या मीटिंग झाल्याच्या नंतर त्यांनी डिक्लेअर केलं की 25 बेसिस पॉईंटने रेपो रेट हा कमी केलेला आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये पहिल्यांदाच रेपो रेट कमी झालेला आहे. कोरोनाच्या वेळेला इकॉनॉमी सस्टेन करण्यासाठी, इकॉनॉमी वाचवण्यासाठी रेपो रेट कमी करण्यात आलेला होता, पण 2020च्या नंतर तो वाढतच होता. काही वेळेला तो कॉन्स्टंट होता आणि आज अखेर 5 वर्षांनंतर तो कमी करण्यात आलेला आहे. 6.5 वरून 6.25 असा हा रेपो रेट आता ठेवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, गेल्या नवीन वर्षापासून, म्हणजे आता 1 जानेवारीपासून नवीन वर्ष जेव्हापासून चालू झालं, एक 3 ते 4 अशा गुड न्यूज सरकारने आपल्याला दिलेल्या आहेत. जसं तुम्ही बघायला गेलात तर सर्वप्रथम केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली. ऑफकोर्स ते सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्याचा फायदा आहे, पेन्शनसाठी त्याचा फायदा होईल, पण सामान्य नागरिकांना त्याचा फायदा आहे. तसेच आता जे युनियन बजेट आपलं झालं, तिथे जे फायनान्स मिनिस्टर आहेत आपल्या निर्मला सीतारामन, यांनी नवीन टॅक्स रिजिमच्या नुसार 12 लाखांपर्यंत टॅक्स फ्री इन्कम सांगितली. म्हणजे जर तुमचा इन्कम 12 लाख असेल तर 12 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स भरण्याची गरज नाहीये, आवश्यकता नाहीये नवीन टॅक्स रिजिमच्या नुसार. ओल्ड टॅक्स रिजिममध्ये त्यांनी काही चेंजेस केलेले नाहीयेत, पण 12 लाख ही अमाऊंट खूप मोठी होते आणि सर्वसामान्य जनतेसाठी हा खूप मोठा दिलासा आहे. आणि त्याच्यानंतर आरबीआयने 25 बेसिस पॉईंटने रेपो रेट कमी केलेला आहे. हा अजून एक त्याच्यानंतर ऍडिशनल एक ऍडव्हान्टेज झालेला आहे, ऍडिशनल एक बेनिफिट झालेला आहे सामान्य जनतेला. तर रेपो रेट त्यानंतर एक रिव्हर्स रेपो रेट एक असतो. रिव्हर्स रेपो रेट काय असतो? तर ज्या वेळेला बँका आपले सेव्हिंग्स वगैरे जेव्हा आरबीआयला करतात, आरबीआयमध्ये जेव्हा ते पैसे ठेवतात, म्हणजे त्यांना एक बॉन्ड वगैरे जेव्हा ते आपल्या रिझर्व्ह बँकेमध्ये ते ठेवतात, ट्रेजरी बिल्स वगैरे झाले, तर त्यावेळेला एक बँक जो रेट त्यांना देते, आपल्या नॉर्मल बँकांना जो रेट देते, त्याला आपण बोलतो रिव्हर्स रेपो रेट. ह्या सगळ्या गोष्टींचा इकॉनॉमीवरती काय परिणाम होतो? तर रेपो रेट झाला किंवा रिव्हर्स रेपो रेट झाला, हे एक असे टूल्स आहेत बँका जी आरबीआय वापरते आपल्या पैशाचा सप्लाय, म्हणजे मनी सप्लाय मॅनेज करण्यासाठी, मनी सप्लाय कंट्रोल करण्यासाठी. आरबीआयच्या हातामध्ये हे एक मोठी पॉवर आहे. तर या छोट्या पॉईंट 25 बेसिस पॉईंट जरी ते असले तरी त्याचा जो मल्टिप्लाइंग इफेक्ट जो असतो तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतो. त्याने एक इन्फ्लेशनवरती कंट्रोल येतं, त्याने एक प्रगतीसाठी, म्हणजे एक इकॉनॉमिक ग्रोथसाठी पण त्याचा फायदा होतो.
त्याच्यानंतर मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढवण्यासाठी त्याचा फायदा होतो. आता ह्या सगळ्याचा एक पूर्ण अनुषंगाने जर तुम्ही बघायला गेलात, एक तुम्हाला अंदाज सांगतो फक्त. जर तुम्ही 30 लाखाचं लोन घेतलं असेल, हाऊसिंग लोन जर तुम्ही 30 लाखाचं घेतलेलं असेल, 8.50% जर तुम्ही लोन घेतलेलं असेल, 20 वर्षासाठी लोन घेतलेलं असेल, तर ऑन अन ॲव्हरेज अंदाजे 26,000 पर्यंत आपला ईएमआय येतो. आज 1 ते 2 दिवसामध्ये, 3-4 दिवसामध्ये, जसं आता आरबीआयने ते पॉलिसी डिक्लेअर केलेलीच आहे, तर प्रत्येक बँकांना ते 3-4 दिवसामध्ये ते मॅन्डेटरी आहे की ते आपल्या ग्राहकांनाही ती त्या जो रेट चेंज झालेला आहे त्या रेटमध्ये आपल्या ग्राहकांचाही ते रिवाइज करून देतील. तर तुम्हाला जर 26,000चा हप्ता जो बसणार होता अंदाजे, तो आज 8.25% ने 20 वर्षासाठी 30 लाखाच्या लोनवरती अंदाजे 25,500 रुपये बसणार आहे. म्हणजे तुम्हाला 500 रुपयाचा एक नेट फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे. हा एक अंदाज फक्त झाला. पण ह्या सर्वांचा एक अनुषंगाने जर तुम्ही बघायला गेलात, तर ज्यांचे लोन जास्त आहे, ज्यांचा हाऊसिंग लोन जास्त आहे, ज्यांच्याकडे व्हेइकल लोन आहे, त्यांना पर्सनल लोन वगैरे आहेत, त्या सर्वांना याचा फायदा होणार आहे. आणि गव्हर्नमेंट आता नवीन वर्षामध्ये तर ही तिसरं एक बोलतात ना, एक नवीन गुड न्यूज अशी तिसरी गव्हर्नमेंटने दिली आहे सर्वसामान्य जनतेसाठी. आशा आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जीएसटीमध्येही काही ना काहीतरी एक गुड न्यूज सरकारकडून अपेक्षित आहे. आपल्याला पण जर इकॉनॉमी रिलेटेड, फायनान्स रिलेटेड अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल, काही टेक्निकल टर्म्स तुम्हाला जर माहिती पडत नसतील, तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. आपण नक्की त्याच्यावरती एक अभ्यास करून त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू. वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या आमच्या टीमचा नेहमीच एक प्रयत्न असतो की आपल्यापर्यंत निरनिराळ्या विषयांवरती, ज्या विषयांची तुम्हाला खरंच गरज आहे, तुम्हाला ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, त्यावरती आम्ही व्हिडिओ बनवत असतो. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब तर नक्कीच केला असेल चॅनलला आपल्या. पण लाईक करा, शेअर करा.